ना दिवाळी ना दसरा एवढा मोठा सोहळा आहे तरी कुठं. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत सांगतो. आज जात आहे आपण आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये. तिथे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा समारंभ आयोजित केलेला राहते. तर तिथंच आपण चाललो आई अकलाई देवीच्या दर्शनाला. आलोय बघा. सर्वात प्रथम आपण दर्शनाकरिता जाऊ आतमध्ये. आणि आल्या आल्या श्रीराजच्या डिमांड चालू झाल्या. आणि आतमध्ये आल्या आल्याच प्रसादाचं नियोजन होतं. पहिले प्रसाद घेतला आणि प्रसाद झाल्यानंतर म्हटलं खूप गर्दी असल्या कारणानं प्रसाद घेऊन घेऊ आणि दर्शन नंतर घेऊ. का आईच्या दरबारात बसून प्रसाद घ्यायला सुरुवात केली तर बघू शकता भव्य दिव्य असा सोहळा बघायला मिळाला. तिथूनच आपण आलो आईचं दर्शन घ्यायला. तर बघितलं की एवढी मोठी दर्शन बारी लागलेली होती. तर म्हटलं इथूनच दर्शन घेऊन घेऊ. मंदिराच्या बाजूनच आईची पालखी ठेवली होती, ज्यामधून आईनी प्रदक्षिणा केली होती. त्याच पालखीचं म्हटलं दर्शन घेऊन घेऊ. जरी आपलं दर्शन मंदिरामध्ये नाही झालं तर पालखीचं दर्शन घेऊन घेऊ. पालखीचं दर्शन जरी झालं तरी चांगलं आहे. मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि श्रीराजला म्हटलं दर्शन घेऊन घे, जय माता दी कर, आणि आपल्याला परत यात्रेत जायचं आहे, यात्रा बघायला. तर मग श्रीराजनं पण जय माता दी करून दिलं. मला पूर्ण मंदिराचा परिसर दाखवतो आणि बघून घ्या मंदिर कशा प्रकारे आहे तर. आणि इथूनच दर्शन घेऊन घ्या आणि आपल्या आयडीला फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा की मंदिर कशा प्रकारे तुम्हाला वाटलं. तर मग काय आलोय बघा एकदाच्या डिमांड पूर्ण करायला श्रीराजच्या. मग काय श्रीराज बसला गाडीमध्ये. नवरात्रामध्ये तर यात्रा असतेच, पण गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पण आई अकलाई देवींकडे यात्रा असते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे सोहळा राहते तर बघून घ्या तुम्ही.